उत्तम बाबर, राहणार पुळूज, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. पुळूज येथील शहीद जवान धनाजी होनमने यांच्या स्मारक पुळूज गावामध्ये गावातील ग्रामस्थ लोकवर्गणीतून ग्रामस्थांच्या त्यांच्या पुतळा गावात बसवलेला आहे. या पुतळ्यासाठी गेले 3 ते 4 महिने झालं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना 8-9 वेळा आम्ही शिष्टमंडळ जाऊन भेटलो. साहेबांनी सांगितलं एक 15 दिवसात तारीख देतो, 15 दिवसात देतो. तर मुख्यमंत्री साहेब शहीदाच्या पुतळ्याच्या कार्यक्रमासाठी जर वेळ देत नसतील तर ह्याच्याएवढी या महाराष्ट्रात लाजिरवाणी गोष्ट कुठलीच नाही. ह्या मागणीसाठी काल 1 मे आझाद मैदान मुंबई इथे आम्ही आमरण उपोषणाला बसलो आहे. तरी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला या पुतळ्याच्या कार्यक्रमासाठी वेळ द्यावी ही आमची विनंती आहे. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शहीदाच्या कार्यक्रमाला येणं हे गरजेचंच आहे, परंतु आम्ही सरकार तुमच्या पाठीशी खंबीर आहे. 26/11 आला गा आम्ही त्यांच्या पाठीशी आहे. कारगिल आलं आम्ही तुमच्या पाठीशी आहे. तर असं काय मुख्यमंत्र्यांनी करू नये आणि शहीद जवानाच्या कुटुंबाला 5, 7, 8 महिने आम्ही मुंबईला येतोय खेड्यातून. मुख्यमंत्र्याची अपार्टमेंट तुम्ही घेतली आहे का? तुम्हाला वेळ दिली आहे का? असं करून आम्हाला सातत्याने इथं टोलवाटोलवी केली जात आहे. एका बाजूला शहीदाच्या कार्यक्रमाला जर मुख्यमंत्री येत नसतील तर मुख्यमंत्री असंवेदनशील आहेत असं आम्हाला वाटतंय. शहीद धनाजी होनमने फाउंडेशन पुळूज मुख्यमंत्री साहेबांची तारीख घेण्यासाठी आम्ही इथं आझाद मैदान इथे उपोषणास बसलो आहे. मुख्यमंत्री संवेदनशील असून त्यांनी आमची दखल घ्यावी आणि आम्हाला अमूल्य वेळ देऊन आमच्या उद्घाटनाला यावे अशी सर्व ग्रामस्थाच्या वतीनं मी सांगतो. शहीद जवान धनाजी होनमने आमची अशी मागणी आहे की आज माणसाकडे जर तुम्ही येत नसाल तर ही गोष्ट एकदम लाजिरवाणी आहे. आज त्या पाठपुराव्यासाठीच आम्ही इथं स्थान मानून बसलेलो आहे. तरी तुम्ही थोडीसुद्धा दखल घेत नाही. तरी आम्हाला असं वाटतंय की आज त्यांचा कुटुंबाला तुम्ही वेळ देत नाही. आज तुम्ही त्या पुतळा ग्रामस्थांनी बसवलेला आहे त्याच्यासाठी तुम्ही वेळ देत नाही. आज तुम्ही किरकोळ कार्यक्रमासाठी कुठेही जाऊ शकता, काही करू शकता, पण आज हे खातं कुठलं आहे ह्या खात्यासाठी तुम्ही वेळ देऊ शकत नाही. देशासाठी आज प्राण गेलेला, आज कुटुंबाला काही वेदना सहन कराव्या लागत आहेत तरी तुम्ही वेळ देऊ शकत नाही. एवढंच.